आपल्याला जर मनावरचा ताण कमी करायचा असेल तर हास्य योगासारखं दुसरं औषध नाही, पर्याय नाही. म्हणतात ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. म्हणजे हास्य हे पृथ्वीवरलं अमृत आहे. आता ते अमृतपान करून आपण अमर व्हायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं. वेगळा ग्रुप हा जो जमणं आमच्या वयाला त्याची खूप गरज असते. आणि आज तू बघशील तर प्रत्येक घरटी एक मुलगा मुलगी कोणतरी फॉरेनला आहे किंवा मुलं जवळ नसणं हा कॉमन फॅक्टर आहे आमच्या सगळ्या ग्रुपचा. त्या इथे असतील तर मुलं जवळ असली तर त्यांचे त्यांना व्याप असतात. काहीतरी चालू असतं, म्हणजे बुद्धीलाही खाद्य असतं आणि उद्या काय करायचं, आता काय करायचं असा प्रश्न कधीच पडत नाही, कारण डोक्यात ते विचार सारखे चालू असतात. म्हणजे आपण म्हणतो की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, तसं मन आमचं रिकामं राहतच नाही, सतत एंगेज असतं. आणि त्यामुळेच आमचं तारुण्य म्हणजे असं वाटत नाही आपण इतक्या या वयाला पोचलो. जेव्हा कोणी वय विचारतं किंवा आपल्याला आठवतं की अरे बापरे आपलं वय आता एवढं आहे, म्हणजे 60च्या आपण पुढे गेलो होतो आणि म्हातारपणाकडे झुकलो असं कधी वाटतच नाही. मित्राने म्हणजे प्रत्येकाने जॉईन करावं. इथे राहून जे जॉईन करत नाही त्यांच्यासारखी दुर्दैवी कोणी नाही असं मला वाटतं. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, वैचारिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर, सगळ्या स्तरावर हे फायदे होत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रकृती उत्तम राहते. हसण्यामधून तुमच्या मनाला शांती मिळते, आनंद मिळतो आणि त्याबरोबर व्यायामही साधला जातो. आणि ही जी सगळी आमची एकत्र कुटुंब आहे इथे झालेलं ग्राउंडवरचं, ही एक वेगळीच मजा आहे ना. समवयस्क आहोत, समदुःखी आहोत, एकमेकाला सांभाळत, एकमेकाला पुढे करत, कुणाचा काय गुण आहे काय एकमेकाला जाणून घेत, ही या वयाची गरज आहे. आता आम्ही कुठे दुसरा ग्रुप जमवायला जाणार. उभे राहू नका, मुद्दाम कॅमेराकडे पाहू नका, तुमची छबी छान येईल. बघा इथलं सोडायचं असलं तर सोडून टाकायचं. चला 1 2 3. लागत नाही